वर्ध्यामध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांचा स्वबळाचा नारा पाहायला मिळतोय। वर्धा नगराध्यक्षपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून रविकांत बालपांडेंचा अर्ज पाहायला मिळाला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संतोष ठाकूर यांनी अर्ज दाखल केलेला आहे। भाजपकडून अजूनही उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम पाहायला मिळतोय। महायुतीमधील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे। वर्ध्यामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। मनीषा कायंदे यांनी बाबतची माहिती दिली। मनीषा कायंदे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। वर्ध्यात 6 नगरपालिकेच्या निवडणूक होत आहे। अशातच महायुतीमध्ये तिढा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे। वर्ध्यामध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष स्वबळावर लढणार असं जवळपास निश्चित झाले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनीषाताई कायंदे आहे। ताई, काय सांगा, स्वतंत्र लढतात आज नगराध्यक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आमच्याकडे रविकांत बालपांडे यांचा आज नगराध्यक्षपदासाठी आम्ही उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। आणि आपण पाहतोय की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात चित्र आहे, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, त्यांना लढायचं आणि आम्हालाही वाटतं की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। प्रत्येक वेळा मग संधी वर्षानुवर्ष नाकारली जाते, युती होते, महायुती होते, त्यामुळे साधारण सगळ्याच पक्षांमध्ये तिन्ही आमचे जे घटक पक्ष आहे साधारण ही मानसिकता आहे की प्रत्येकाला संधी दिली पाहिजे लढायला आणि त्यामुळे जो आदेश आम्हाला प्राप्त झालाय त्याप्रमाणे आम्ही करतोय। नाही, स्थानिक युतीसाठी मोठे प्रयत्न करण्यात आले। 33+1 नगराध्यक्षाचा सुद्धा कॅन्डिडेट तुम्ही भाजपाला देणार होतात, परंतु शेवटपर्यंत अटीतटी हे झाली आणि शेवटी काही जमलं नाही, त्यामुळे स्वबळावर लढण्याची अशी पद्धती चर्चा आहे। तुमच्या उमेदवारांनी तशा सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। बघा, अनेकांना लढण्याची इच्छा असते। भाजपकडेही बरेच उमेदवारासाठी इच्छुक आहेत, आमच्याकडे पण आहेत। त्यामुळे काय होतं, मग संधी नाकारली झाली की कार्यकर्ता तुटतो मनातून आणि त्यांच्याकडे भरपूर असं नाही आहे की तिकडे काय एकच कॅन्डिडेट आहे, तिकडे बरेच आहेत। त्यामुळे सर्वानुमते असं ठरवलं किंवा कोणी कोणाला दिले किंवा कोणी कोणाकडनं घेतले हा प्रश्न करण्यापेक्षा म्हणजे कोणीतरी देणार आहे आणि कोणतरी घेणार आहे असं न करता प्रत्येकाला लढू द्यावं। एकूणच मग मैत्रीपूर्ण लढत होणार। मैत्रीपूर्ण होणार। आम्ही कुठल्याही पद्धतीचं वाईट कमेंट्स किंवा काही करणार नाही। आम्ही काय करणार आहे ते आम्ही बोलणार आहोत आणि शेवटी जनता ठरवेल की योग्य चेहरा, योग्य उमेदवार कोण आहे। नक्कीच मैत्रीपूर्ण लढत होणार असे मनीषा कायंदे यांनी सांगितलं। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।